तुम्हाला माहित असेल, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मूव्ही बघायला जायचा त्यावेळेस तो वेळेवर स्टार्ट व्हायचा. पण आजकाल टाइमवर पोहोचून सुद्धा अर्धा-अर्धा तास उशिरा मूव्ही स्टार्ट होतो. तर अशीच एक केस झाली होती. अभिषेक नावाच्या व्यक्तीने पीव्हीआर विरोधात कंझ्युमर कोर्टात केस फाईल केली. अभिषेकने 4 वाजून 5 मिनिटाच्या शोची 3 तिकीट काढली होती. तो वेळेवर पोहोचला सुद्धा, पण सिनेमा अर्धा तास उशिरा सुरू झाला. कारण त्या मधल्या अर्ध्या तासात थिएटरमध्ये जाहिराती चालू होत्या. त्याचं म्हणणं होतं की 6:30 नंतर त्याला कामावर जायचं होतं. त्यामुळे त्याचा व बाकीच्या लोकांचा विनाकारण टाइम वाया घालवण्यात आला. त्यावर पीव्हीआरने काउंटर केली की जे लोक उशिरा येतात त्यांची मूव्ही मिस होऊ नये म्हणून अर्धा तास लेट स्टार्ट करण्यात आला. त्यावर कोर्टाने सांगितले की टाइम हा सर्वांचाच महत्वाचा आहे. त्यामुळे जे वेळेवर पोहोचले त्यांना पनिश नाही करू शकत. पीव्हीआरचं असं म्हणणं होतं की अभिषेकने थिएटरमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्यामुळे कॉपीराईट ऍक्टचं व्हायोलेशन आहे. यावर कोर्टाने सांगितले की त्याने मूव्हीचं रेकॉर्डिंग न करता फक्त जाहिरातीचं रेकॉर्डिंग केलं. त्यामुळे त्याचंही कृत्य इलिगल नाहीये. कोर्टाने पीव्हीआरच्या जाहिराती दाखवण्याच्या मुद्द्यावर सांगितले की तुम्ही व्यावसायिक जाहिराती 10 मिनिटाच्या वर नाही दाखवू शकत. आणि पीव्हीआरला आदेश दिला की अभिषेकला ₹1,00,000 आणि झालेला कायदेशीर खर्च देण्यात यावा.